संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे हगवणेंच्या छळ छावणीचा सिलसिला एका मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकापर्यंत जाऊन पोहोचलाय। हगवणे कुटुंबियांनी छळ केला असा आरोप स्वतः दिग्दर्शकाने पुण्यात आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केलाय। अविनाश खोचरे पाटील या चित्रपटाचे दिग्दर्शक असून हगवणेंनी धमक्या दिल्या आणि दिग्दर्शक म्हणून माझं नावही दिलं नाही असा आरोप त्यांनी केलाय। ते नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका। हा चित्रपट पहिला चित्रपट होता, तर तो चित्रपट मी म्हणजे आता पहिला चित्रपट असल्यावर आपण तेवढी ताकद लावतो आणि जेव्हा तो चित्रपट होतो तेव्हा अचानक आपलं त्या पोस्टरमधनं त्या सगळ्या क्रेडिटमधनं नाव गायब होतं आणि ना त्याला काही कारण असतं ना काय असतं ना काहीच नसतं। फक्त एक चर्चा असते की फोकस लिहिण्यासाठी माझं नाव गेलं खरं सांगायला गेलं तर। आणि त्यानंतर मला जे माझ्याकडे पुरावे होते ते पुरावे कुठेही सादर करू नये यासाठी मला दबाव टाकण्यात आला, धमक्या देण्यात आल्या आणि मग त्यानंतर मग मी कुठेतरी त्या धमक्यांना घाबरून शांत बसलो होतो।